हॅलो डिअर स्टुडंट, आजपासून आपण घेऊन येत आहे स्ट्रक्चरल ॲनालिसिसची सिरीज, ज्याच्यामध्ये या प्रिव्हियसली आपण युनिट 1 आणि 2चं जे काही बेसिक बघितलं त्यावरच डिपेंड आपल्याला एंड सेमसाठी युनिट 3 पासून स्टार्ट करायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3 पासून पुढे आपल्याला काय इम्पॉर्टंट बेसिक लागणार आहे त्याची सुरुवात करणार आहोत. तसं जर बघितलं तर ऑलरेडीच सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला जो मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर नावाचा जो सब्जेक्ट होता, ज्याला आपण बेसिकली मॉस म्हणतो, यस, तर त्या सब्जेक्टमध्ये आपल्या बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट ज्या आपल्याला इथे यूज होणार आहे, राईट. त्यानंतर आपण जर बघितलं तर स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये एंड सेमिस्टरला SPPU मध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये युनिट 3 पासून आपण स्टार्ट करत असतो, राईट. मग युनिट 3 मध्ये आपल्याला जर बघितलं तर स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड आहे, स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड, करेक्ट. तर युनिट 3 या स्लोप आणि डिफ्लेक्शन मेथड पासून आपण स्टार्ट करणार आहोत. बिफोर दॅट बऱ्याचशा अशा ॲनालिसिसच्या बेसिक कन्सेप्ट आहे ज्या आपल्याला स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड असेल, युनिट नंबर 4चं मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड असेल, राईट, तर त्यासाठी लागणार आहे. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे फंडामेंटल बेसिक, करेक्ट. मग ते युनिट 1 असेल किंवा युनिट 3 असेल, तुमचं इनसेमचं प्रिपरेशन असेल किंवा तुमचं एंडसेमचं प्रिपरेशन असेल, फंडामेंटल जर मला क्लिअर असेल तर 100% काय होतं, कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आला की आपण तो सॉल्व्ह करू शकतो. मग ते तुमचं स्लोप डिफ्लेक्शन मेथड असू द्या, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड असू द्या, राईट. सो बिफोर गोइंग टू स्टार्ट स्लोप डिफ्लेक्शन मेथड देर आर व्हेरी इम्पॉर्टंट फंडामेंटल कन्सेप्ट, आणि त्या असायलाच पाहिजे प्रत्येक स्टुडंटकडे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी त्या फंडामेंटल बेसिकसाठी घेऊन आलेलो आहे. ओके, तर सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडमध्ये, स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडमध्ये जर आपण बघितलं तर देर आर टू बेसिक कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड ॲज स्लोप, अनदर वन इज डिफ्लेक्शन, राईट. म्हणजे ही मेथड आपण घेत आहे ॲनालिसिस ऑफ बीमसाठी, ॲनालिसिस ऑफ बीमसाठी, करेक्ट. मग ॲनालिसिस ऑफ बीम बाय स्लोप डिफ्लेक्शन मेथड जर असेल तर त्यासाठी मला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय माहीत असायला पाहिजे, यस, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला सपोर्ट कंडिशन्स, यस ऑर नो, यस, सपोर्ट कंडिशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. मग सर सपोर्ट कंडिशन्स बेसिकली जर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सपासून शिकत आलो आहे, करेक्ट. मग याच्यामध्ये सपोर्ट कंडिशनसोबतच मला प्रत्येक कंडिशनमध्ये किती रिॲक्शन्स आहेत हे पण माहीत असायला पाहिजे, करेक्ट. जर आपण बेसिकली बघितलं तर आपण एक कन्सिडर करत असतो तो म्हणजे फिक्स सपोर्ट, यस ऑर नो. आपला पहिला कोणता आहे, फिक्स सपोर्ट. त्याच्यानंतर आपण सेकंड कन्सिडर करत असतो तो म्हणजे तुमचा हिंज सपोर्ट, हिंज सपोर्ट, यस. आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट आणि तो आहे तुमचा रोलर सपोर्ट, करेक्ट. म्हणजे एक छोटासा ट्रायंगल आणि त्याला अशा डायरेक्शनने इंडिकेट केलं की आपल्याला कळतं हा हिंज सपोर्ट आहे. सिमिलरली इकडे एक छोटासा ट्रायंगल, त्याला छोटेसे आपण अशा रोलिंगमध्ये दाखवून अशा प्रकारे आपण ओळखू शकतो की हा तुमचा काय आहे, रोलर सपोर्ट, यस ऑर नो. आता या सपोर्ट कंडिशन बेसिकली आज आपण स्टार्टिंगला का डिस्कस करत आहोत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यातनं आपल्याला या रिॲक्शन्स आयडेंटिफाय करायच्या आहे. मग रिॲक्शन जर आयडेंटिफाय करायच्या असेल तर त्याच्यासोबत मला येणार त्या म्हणजे इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स. त्या म्हणजे काय, इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स, यस. आता या इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स आणि या रिॲक्शन या दोघांमध्येच आपल्याला बेसिकली या स्लोप डिफ्लेक्शन मेथडला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे, करेक्ट. म्हणून या सगळ्या कंडिशन्स मला माहीत असायला पाहिजे. आता जर मी 1 बाय 1 एक एक फिक्स्ड सपोर्ट बघितला, हिंज सपोर्ट बघितला, रोलर सपोर्ट बघितला, तर यामध्ये मला क्लिअर झालं पाहिजे की इथे येतात 3 रिॲक्शन्स. किती, 3. या ठिकाणी येतात 2 रिॲक्शन्स, या ठिकाणी येते रिॲक्शन 1.
आपल्याला माहिती आहे या कंडिशन्समध्ये मित्रांनो, एसएचा हा व्हिडिओ तुम्ही बघतायत, सरांनी शिकवलेलं तुम्हाला खरंच आवडतं. हेच तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून पर्पल ॲड ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲड ॲपमध्ये गेले की तिथे हा एसएचा फुल डिटेलमध्ये कोर्स आम्ही दिलेला आहे. त्यात फुल व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, IMP क्वेश्चन पेपर सुद्धा आहे. सो तेवढंच पर्पल ॲड ॲपवरनं करा. पुस्तक सुद्धा घेऊ नका. एसए काहीच येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल, आणि एसए येतोच आहे तर नक्की कॉलेजमध्ये टॉप करशाल. सो एसएचा पूर्ण अभ्यास आपल्या पर्पल ॲड ॲपवरनं करा. सो पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा आणि एसए 100% गॅरंटेड स्कोर करशाल. आपण फक्त रिॲक्शन अपवर्ड कन्सिडर करतो. या कंडिशन्समध्ये अपवर्ड आणि एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन्स येते. ज्यावेळेस फिक्स सपोर्ट येतो त्यावेळेस आपली व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि त्यासोबत येते ती म्हणजे मुवमेंट. करेक्ट. म्हणून इथे येतात 3 रिॲक्शन्स, इथे येतात 2 रिॲक्शन्स, इथे येते रिॲक्शन 1. आणि या 3 इम्पॉर्टंट कंडिशन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. यस. त्याचबरोबर मला युनिट नंबर 3 साठी अजून काय बेसिक असायला हवं? यस. सो स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड ही बेसिकली काय आहे? समजा ही आपली आहे कंटिन्युअस बीम. आता कंटिन्युअस बीम काय आहे? सिंपल. आपल्याला माहिती आहे, समजा मी असं एक कन्सिडर केलं की हे G+2 फ्लोअरची एक बिल्डिंग आहे. G+2 ग्राउंड, फर्स्ट अँड सेकंड. आता स्टुडंट इकडे बघा, इथे ही एक बीम मी कन्सिडर केली. यस. इथे अशा प्रकारची एक बीम मी कन्सिडर केली. आता या बीमला आपल्याला किती कॉलम दिसतात? इंटरमिडिएट कॉलम किती आहे? 1, 2 अँड सपोर्टचे 2 कॉलम. म्हणजे बेसिकली जर या बीमला मी इकडे ड्रॉ केलं तर मला कळेल 1, 2, 3 आणि 4. आणि या बीमच्या कुठल्या तरी एका पार्टला मी जर कन्सिडर केलं, सपोज A to B, या A to B च्या बीमला कन्सिडर करून ॲनालिसिस करायचं बाय स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड. येस. या कंटिन्युअस बीममधून या इंटरमिडिएट एका पार्टला आपण 1 by 1 ॲनालिसिस करायचं बाय स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड. म्हणजेच आता या बीमवर जर हा इंटरमिडिएट अशा प्रकारचा लोड असेल, इकडे अशा प्रकारचा लोड असेल, इकडे अजून आपण सेकंड UDL कन्सिडर केली, तर याच कंटिन्युअस बीमचे आपण किती पार्ट कन्सिडर करू शकतो? 1, 2 अँड 3. सो 1 by 1 या बीमला कन्सिडर करून आपण काय करू शकतो? ॲनालिसिस करू शकतो. आणि ती मेथड आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड. मग आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय? याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे या प्रत्येक कंटिन्युअस बीमच्या इंटरमिडिएट पोर्शनला रिलीज करणं गरजेचं आहे. यस. या प्रत्येक इंटरमिडिएट बीमला रिलीज करणं गरजेचं आहे विथ इंटरनल अँड एक्सटर्नल मेंबर ऑफ फोर्सेस. विथ इंटरनल अँड एक्सटर्नल मेंबर ऑफ फोर्सेस. आता सर हे इंटरनल आणि एक्सटर्नल मेंबर ऑफ फोर्सेस हे काय आहे? यस, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बघा, हा माझ्याकडे अशा प्रकारचा एखादा कंपोनंट आहे. याच्यामध्ये जर मी फोर्स अप्लाय करत असेल तर हा नॉर्मली बेंड होणार आहे. अजून फोर्स अप्लाय केला तर अजून बेंड होईल. एका पर्टिक्युलर कंडिशन्समध्ये हा ब्रेक होऊन जाईल. म्हणजे या इलिमेंटमध्ये इंटरनली काहीतरी रेजिस्ट करण्याचं काय होती प्रॉपर्टी होती, तोपर्यंत तो सस्टेन राहिला. ज्यावेळेस ती प्रॉपर्टी त्याची कमी होऊन गेली, त्याच्या रिॲक्शन्स कमी होऊन गेल्या, तेव्हाच तो ब्रेक झाला. सिमिलरली इकडे हे जे येणारे आहेत हे झाले तुमच्या कंप्लीट एक्सटर्नल येणाऱ्या रिॲक्शन्स, एक्सटर्नल येणारे फोर्स तुमच्या बीममध्ये. करेक्ट. आता या बीमवर हे झाले येणारे एक्सटर्नल फोर्सेस. मग याला रिॲक्ट करण्यासाठी इकडनं काहीतरी रिॲक्शन्स अप्लाय होते, इकडनं काहीतरी रिॲक्शन्स अप्लाय होते. करेक्ट. मग या कंडिशन्सला मुवमेंट असेल, व्हर्टिकल रिॲक्शन्स असेल, हॉरिझॉन्टल रिॲक्शन्स असेल, त्या येतात तुमच्या कंप्लीट इंटरनल रिॲक्शन्स. आणि या येतात तुमच्या एक्सटर्नल रिॲक्शन्स. मग या दोघांना कन्सिडर करूनच आपल्याला काय करायचं असतं? स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडमध्ये सॉल्व करायचं असतं. दुसरं याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे साइन कन्व्हेन्शन. आता साइन कन्व्हेन्शन मला का बेसिकली माहीत असायला पाहिजे? यस, जर साइन कन्व्हेन्शन आपले चुकलं तर आपलं येणारे कॅल्क्युलेशन्स किंवा येणारा आन्सर मे बी चुकू शकतं. राईट. त्यासाठी मला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे साइन कन्व्हेन्शन. मग त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट शिअर फोर्स. आपल्याला माहिती आहे कुठलाही फ्लेक्झरल मेंबर आपण कन्सिडर केला, फ्लेक्झरल मेंबर म्हणजे कोणता? आपण जर आपल्या
स्वतःच्या घरामध्ये बघितलं तर वर येणारा जो बीम आहे तो आहे फ्लेक्झरल मेंबर, बीमवरचे स्लॅब तो आहे फ्लेक्झरल मेंबर. मग त्याच्यामध्ये अशा दोन प्रकारच्या सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरनल रिॲक्शन असतात, एक म्हणजे शिअर फोर्स, दुसरं म्हणजे बेंडिंग मुवमेंट. मग एक सेक्शन मी जर कन्सिडर केला, बरोबर, या बीमचा एखादा सेक्शन मी असा कन्सिडर केला तर याच्यामध्ये या प्रकारच्या लेफ्ट आणि राईटच्या ॲरो कंडिशन्सनुसार हा होतो पॉझिटिव्ह शिअर फोर्स. अशा प्रकारे ॲरो कंडिशन्स आपण कन्सिडर केल्या तर दॅट इज कॉल्ड एज निगेटिव्ह शिअर फोर्स, करेक्ट. आणि बेंडिंग मुवमेंट जर आपण घेतली, आपल्याला माहिती आहे हॉगिंग अँड सॅगिंग. यस, आपण जर बघितलं तर अशा प्रकारे ही झाली तुमची पॉझिटिव्ह आणि ही झाली तुमची निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. आता हे काय आहे, हे आहे तुमचे क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज रोटेशन्स. आता जर आपण रोटेशन्स कन्सिडर केले, यस, हे रोटेशन जर आपले क्लॉकवाईज असेल देन वी हॅव टू कन्सिडर इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज रोटेशन कन्सिडर ॲज निगेटिव्ह. सिमिलर फॉर युअर बेंडिंग मुवमेंट. आपण जर बेंडिंग मुवमेंटमध्ये मुवमेंट घेताना रोटेशन क्लॉकवाईज घेत असेल देन पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज घेत असेल तर देन निगेटिव्ह. सिम्पल. आणि या साइन कन्व्हेन्शन्सनीच आपल्याला काय करायचं आहे, पुढे कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. अजून यासाठी मला लागणारं फंडामेंटल बेसिक काय असायला पाहिजे, यस, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्लोप अँड डिफ्लेक्शन ॲट ॲक्च्युअल वी हॅव टू कन्सिडर फ्रॉम गिवन सेक्शन, गिवन कंडिशन ऑफ बीम. यस, मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट येतं ते म्हणजे स्लोप. आता स्लोप काय आहे, समजा अशा प्रकारे मी एक बीम कन्सिडर केली, बरोबर. या बीमच्या रिजिड कंडिशन्सनुसार त्याचे जॉईंट्स असायला पाहिजे, हे अजम्पशन आहे स्लोप डिफ्लेक्शन मेथडमधलं, राईट. मग याच्यामध्ये अशा प्रकारे इथे काय होणार आहे, स्लोप कन्सिडर होणार आहे. मग हा अशा प्रकारे इथे स्लोप येणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सपोज थिटा ए. हे आहे ए, हे आहे बी. गॉट इट. सिमिलरली इकडनं असं कन्सिडर करत असेल तर हा होणार आहे तुमचा थिटा बी. आता या ठिकाणी थिटा ए अँड थिटा बी याला म्हणतात कंप्लीट स्लोप, याला म्हणतात तुमचा कंप्लीट स्लोप. मग स्लोप कशामध्ये येणार, ॲक्च्युली 100% स्लोप येणार अँगलमध्ये, करेक्ट. मग हे कशामुळे झालं, याच्यावर येणाऱ्या एक्सटर्नल लोडिंग कंडिशन्समुळे. आपल्याला माहिती आहे एक्सटर्नल लोडिंग कंडिशन आल्यानंतरच काय होतात, इंटरनल रिॲक्शन्स क्रिएट होतात. त्यामध्ये हे थिटा ए आणि थिटा बी झाला स्लोप, बरोबर. आता स्लोप पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसा कन्सिडर करायचा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसा कन्सिडर करायचा, यस यस, याच्यात पण आपले रोटेशन्स येतात, पॉझिटिव्ह क्लॉकवाईज, निगेटिव्ह अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा स्लोप जर मी बघितला तर इथे येतो पॉझिटिव्ह, या कंडिशन्सला जर आपण रोटेशन बघितलं तर निगेटिव्ह. इट मीन्स या कंडिशन्समध्ये काय झालं, इकडे तुम्हाला मिळाला पॉझिटिव्ह, इकडे तुम्हाला मिळाला निगेटिव्ह. सिमिलरली मग डिफ्लेक्शन काय आहे, यस, सिमिलर आपण बीमचा या सेक्शनपासून कन्सिडर केलं आणि इकडे जर बघितलं तर अशा प्रकारे तुमचं एक कंप्लीट डिफ्लेक्शन क्रिएट होतं आणि हे डिस्टन्स असतं तुमचं डेल्टा, दॅट इज कॉल्ड ॲज डिफ्लेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज डिफ्लेक्शन. व्हेरी सिम्पल. बघा काहीतरी तर डिफ्लेक्शन झालं की नाही, यस ऑर नो. आता हे डिफ्लेक्शन झालं की नाही, मग हे डिफ्लेक्शन तुम्हाला कन्सिडर करून याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कंप्लीट ॲनालिसिस बाय स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड. तर स्टुडंट हे स्लोप आणि डिफ्लेक्शन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन, स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन हे खूप महत्त्वाचं आहे, स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन. आता स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन काय आहे किंवा ते मी कसं याच्यामध्ये कन्सिडर करणार, तर बेसिकली स्लोप अँड डिफ्लेक्शन या मेथडमध्ये बाय अजम्पशन आपण 3 इम्पॉर्टंट कंडिशनला फोकस करत असतो. एक म्हणजे अप्लाइड लोड. काय आहे, अप्लाइड लोड. यस, बघा या बीममध्ये कन्सिडर केलं तर ही UDL झाली, ही काय झाली W किलो न्यूटन मीटर, म्हणजे हा झाला एक अप्लाइड लोड. सेकंड रोटेशन, यस, अँड नाव थर्ड वन इज डिफ्लेक्शन. बघा
अप्लाइड लोड, रोटेशन अँड डिफ्लेक्शन या 3 कंडिशन्सला फॉलो करून आपल्याला मिळतं स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन. मग ज्यावेळेस आपण या 3 कंडिशन्सला फॉलो करून पुढे जाणार आहोत त्याच वेळेस आपल्याला मिळेल स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन. यस. मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर त्यापूर्वी मला इनडिटर्मिनन्सी ऑफ स्ट्रक्चर माहीत असायला पाहिजे. डिटर्मिनन्सी अँड इनडिटर्मिनन्सी याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे इनडिटर्मिनन्सी. आता सर इनडिटर्मिनन्सी काय आहे, तर इनडिटर्मिनन्सीमध्ये 2 इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत, त्या म्हणजे स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. पहिली काय आहे, स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी, अँड सेकंड आहे कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. इट इज डिनोटेड बाय ds, इट इज डिनोटेड बाय dk. ओके स्टुडंट, ज्यावेळेस नंबर ऑफ अननोन मायनस नंबर ऑफ नोन या कंडिशन्सला, या इक्वेशनला जर आपण कन्सिडर केलं तर तिथे आपल्याला कळते की दॅट इज गिवन बीम इन कंडिशन ऑफ इनडिटर्मिनन्सी, आणि त्याच्या अंडर येतात स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी अँड सेकंड वन येते कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. ओके, आता स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काय आहे ॲक्च्युली. यस, आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन does not satisfy complete analysis of beam, that is called as static indeterminacy. म्हणजे नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन कसे असतात, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ एफ ऑफ वाय, समेशन ऑफ मुवमेंट and any other extra equations does not satisfy complete analysis of given beam, that is called as static indeterminacy. ज्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन कुठल्याही प्रकारे अनालिसिस सॅटिस्फाय करत नाही, त्याला सिम्पली म्हणायचं स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. आता कायनेटिक इनडिटर्मिनन्सी काय आहे, यालाच म्हणतात डिग्री ऑफ फ्रीडम. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, नंबर ऑफ बघा, कायनेटिक इनडिटर्मिनन्सी मी डिस्कस करतोय. नंबर ऑफ नॉन झिरो डिस्प्लेसमेंट जॉईंट इज कॉल्ड ॲज कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. यालाच म्हणतात डिग्री ऑफ फ्रीडम. आता या दोघांना जर समजून घ्यायचं असेल तर तुमच्यासमोर मला एक सिंपल एक्झाम्पल घ्यावं लागेल. अशा प्रकारे समजा या फिक्स्ड एक वन एंडला फिक्स असलेली ही कॅन्टिलिव्हर बीम मी जर कन्सिडर केली, हा त्याचा ए आणि हा त्याचा बी पॉईंट कन्सिडर केला, तर मग मला कळेल की स्टॅटिक आणि कायनेटिक इनडिटर्मिनन्सी काय आहे. यस, आता या कंडिशन्समध्ये मी जर कायनेटिक इनडिटर्मिनन्सी डिस्कस करत असेल, कायनेटिक इनडिटर्मिनन्सी ही जर मी डिस्कस करत असेल तर मला कळेल की ॲक्च्युली काय असतं. यस, आता इथे आपल्याकडे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सपोर्ट असो वन असो, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टुडंट लक्षात ठेवायचं, इथे आपल्याला जॉईंट्स मिळतात 2. हा एक जॉईंट आहे, हा एक जॉईंट आहे. आता इथे पण कंपल्सरी आपल्याला नंबर 3 आणि नंबर 3 का द्यायचे आहेत, बिकॉज इथे पण 3 इक्विलिब्रियम आपले बेसिक इक्वेशन लागू होणार आहे, इकडे पण 3 इक्वेशन लागू होणार आहे. करेक्ट. मग या दोघांमधून आपल्याला टोटल नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती मिळतात, 6. पण ॲट ॲक्च्युअल जर मी बघितलं तर इथे मला कळेल की माझ्या नंबर ऑफ रिॲक्शन्स किती आहे, 1, 2 आणि एक मुवमेंट बिकॉज ऑफ द फिक्स सपोर्ट. गॉट इट. मग माझे नंबर ऑफ रिॲक्शन्स किती झाल्या, 3. मग 6 - 3. मग या कंडिशन्समध्ये मला इथे मिळतं डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 3. यस, तर हे झालं तुमचं कंप्लीट कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. ठीक आहे. तर अशा प्रकारे इनडिटर्मिनन्सीमध्ये आपण कायनेटिक इनडिटर्मिनन्सी बघितली. ओके, आता सेम आपण बघूया स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काय आहे. ओके, तर स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी सेम एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीमध्ये सेम जर आपण बीम बघितलं, कुठला घेतला होता आपण, यस, कॅन्टिलिव्हर. मग स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आपला फॉर्म्युला. ओके, मग कुठला फॉर्म्युला आहे, यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे
3m प्लस आर मायनस 3j प्लस एक्स्ट्रा इक्वेशन्स. सर हा फॉर्म्युला कुठून आला, कन्फ्यूज झालो मी. यस, तर त्यासाठी आपल्याला परत बेसिकली ऑब्झर्व करायचं आहे. स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी असते नंबर ऑफ अननोन मायनस नंबर ऑफ नोन. आता या बेसिकला मी जर कन्सिडर केलं तर नंबर ऑफ अननोन मध्ये माझे काय असतात, नंबर ऑफ अननोन मध्ये माझे असतात एक्सटर्नल इंटू इंटरनल रिॲक्शन्स मायनस नंबर ऑफ नोन मध्ये आपल्याला काय असतात अप्लाइड प्लस एक्स्ट्रा इक्वेशन्स. मग यापासून तयार होतो आपला हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता याचं आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूया. हेच एक्झाम्पल कन्सिडर करूया आणि या फॉर्म्युल्याने आपल्याला स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी कशी मिळते ते बघूया. सो ds इज इक्वल टू कम्प्लिटली dse प्लस dsi. म्हणजेच dse काय आहे, स्टॅटिक एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी. I काय आहे, dsi स्टॅटिक इंटरनल इनडिटर्मिनन्सी. I स्टँड फॉर इंटरनल, E स्टँड फॉर एक्सटर्नल. ओके, चलो. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मला सांगा, या कॅन्टिलिव्हर बीममध्ये नंबर ऑफ जॉईंट जे किती आहे, सर 1. नो, रॉंग. कसं बघा, इकडे एक जॉईंट आहे, हा पण इकडे कुठल्याही प्रकारचा फोर्स नसेल, जॉईंट सपोर्ट कंडिशन नसेल, तर या फ्री एंडला जॉईंट कन्सिडर करायचा असतो. सो जे इज इक्वल टू 2. मेंबर किती आहे, m. स्मॉल m स्टँड फॉर मेंबर. किती मेंबर आहे, यस, ओनली 1 मेंबर, A to B. इन बिटवीन टू सपोर्ट देर इज 1 मेंबर, राईट. म्हणजे हा झाला 1. यस, आता काय आहे स्मॉल r. स्मॉल r काय इंडिकेट करतो, नंबर ऑफ रिॲक्शन्स. चला तर बघूया इकडे नंबर ऑफ रिॲक्शन्स किती आहेत आपल्या. यस, 1 व्हर्टिकल, 2 हॉरिझॉन्टल आणि अशा प्रकारे मुवमेंट कन्सिडर केली तर नंबर 3. म्हणजे इथे किती झाल्या, r इज इक्वल टू 3. इकडे किती आहे, r इज इक्वल टू 0. सो टोटल रिॲक्शन्स 3. यस ऑर नो, यस. तर इकडे बघा, आता 1 बाय 1 या इक्वेशन्समध्ये आपल्याला या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या आहे, पुट करायच्या आहे. म्हणजे आपल्याला मिळेल स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. बघा 3 इंटू जे, जे किती आहे 2, सॉरी नॉट जे, दॅट इज 3 इंटू m. 3 इंटू m किती आहे 1 प्लस r किती आहे 3, करेक्ट, मायनस नेक्स्ट 3 इंटू जे, जे किती आहे 2 प्लस 0. आता मी 0 का घेतलं इकडे, कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा इक्वेशन्स याच्यामध्ये नाही. आता सर ही एक्स्ट्रा इक्वेशन्स काय आहेत, समजा इथे मी अशा प्रकारचं, हे बघा इकडे जर अशा प्रकारचं कुठल्याही पद्धतीने जर मी इथे एखादं पिन जॉईंट घेतलं किंवा इथे एखादी एक्स्ट्रा इक्वेशनची कंडिशन येत असेल तर ती मला इथे कन्सिडर करावी लागते, राईट. समजा असं जर असतं तर ते काय झालं असतं, आपलं इकडे 1 होऊन गेलं असतं. पण या कंडिशन्समध्ये ते काय झालं, आपलं 0 झालं. म्हणजे इथे अशा या प्रकारे आपल्याला हे जर बघितलं तर हे काय असणार आहे, कुठल्याही प्रकारे आपल्याला अशा प्रकारची कंडिशन्स नाही आहे. चला तर पुढे आपण इक्वेशन कंटिन्यू करूया. यस, मग हे किती येतं 3 प्लस. मित्रांनो, एसएचा हा व्हिडिओ तुम्ही बघतायत, सरांनी शिकवलेलं तुम्हाला खरंच आवडतं. हेच तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून पर्पल ॲड ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲड ॲपमध्ये गेले की तिथे हा एसएचा फुल डिटेलमध्ये कोर्स आम्ही दिलेला आहे. त्यात फुल व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, IMP क्वेश्चन पेपर सुद्धा आहे. सो तेवढंच पर्पल ॲड ॲपवरनं करा, पुस्तक सुद्धा घेऊ नका. एसए काहीच येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल आणि एसए येतोच आहे तर नक्की कॉलेजमध्ये टॉप करशाल. सो एसएचा पूर्ण अभ्यास आपल्या पर्पल ॲड ॲपवरनं करा. सो पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा आणि एसए 100% गॅरंटेड स्कोर करशाल. 3 मायनस 6 प्लस 0, 3 प्लस 3 6 मायनस 6, म्हणजे याची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी येते 0. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, याची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. तर स्टुडंट, स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये युनिट 3 मध्ये स्टुडंटला सगळ्यात कन्फ्युजिंग करणारा पार्ट हाच आहे.
तो म्हणजे स्ट्रक्चरल स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी अँड कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. हे DSE DSI काय आहे, DSK काय आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन असतं. तर या प्रकारे आत्तापर्यंत आपण बघितलंय की कायनेटिक इनडिटर्मिनन्सी अँड स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. यस, आपण अजून एक छोटंसं एक्झाम्पल बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला लगेच क्लिअर होईल की स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आणि कायनेटिक इनडिटर्मिनन्सी कशी कॅल्क्युलेट करतात. चलो लेट्स सी. बघा इकडे आता आपण अजून एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. अशा प्रकारे याच प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीमला मी कन्सिडर केलं. राईट, प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय, एक एंड त्याचा कंटिन्यू फिक्स असतो, दुसरा अशा प्रकारच्या सपोर्टला आपण प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम म्हणतो. राईट, म्हणजे इकडे आपण कन्सिडर करूया ए, इकडे कन्सिडर करूया बी, हा त्याचा असेल एल स्पॅन. बरोबर. आता इकडे मी घेणार आहे स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. यस, आणि इकडे घेणार आहे मी कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. यस, मग अशा प्रकारे आपल्याला क्लिअर होईल की ॲक्च्युअली ही कंडिशन्स काय आहे. सिंपल. यस, आता चला वन बाय वन. स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय, फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. 3m प्लस आर मायनस 3j प्लस एक्स्ट्रा इक्वेशन्स. हे आता विसरायचं नाही, हा फॉर्म्युला आपला पाठ झालाच पाहिजे. बरोबर. आता कायनेटिक इनडिटर्मिनन्सीकडे नंतर जाऊया, आधी स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी कॅल्क्युलेट करूया. ओके. आता मला सांगा, दिलेल्या कंडिशन्समध्ये स्मॉल m मेंबर किती आहे, ओनली 1, बिकॉज देर आर टू सपोर्ट, इन बिटवीन टू सपोर्ट 1 मेंबर. करेक्ट. नेक्स्ट, रिॲक्शन्स किती आहे. यस, या रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं आहे आणि ते मला इथे क्लिअर झालं पाहिजे. फिक्स सपोर्ट आहे 1, 2 आणि एक मुवमेंट येईल. यस, म्हणजे ही जर आपण रिॲक्शन टुवर्ड्स आर टुवर्ड्स वाय कन्सिडर केली तर कळेल इकडे किती झाल्या, 3 प्लस. आता हा आहे आपला रोलर सपोर्ट, म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की सपोर्ट कंडिशन्स आपल्याला या ॲनालिसिसमध्ये का इम्पॉर्टंट आहे. आता इथून मला मिळाले अजून एक रिॲक्शन्स, टोटल झाल्या माझ्या 4 रिॲक्शन्स. करेक्ट. त्यानंतर मी जर बघितलं तर पुढे मला काय मिळतं आहे, नंबर ऑफ जॉईंट्स. आता सांगा बरं पटपट काय येईल, नंबर ऑफ जॉईंट्स आहे 1 and 2. यस, नंबर ऑफ जॉईंट्स आहे 2. आता या व्हॅल्यू मी या फॉर्म्युलेट पुट केल्या की मला मिळेल व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. बघा 3 into m1 प्लस r 4 मायनस 3 into j किती आहे 2 प्लस एक्स्ट्रा, इथे पण काय येणार 0 येणार. यस, सो 3 प्लस 4 मायनस 6, सो 7 मायनस 6, इथे माझा आता dsची व्हॅल्यू येणार 1. सो स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी इज इक्वल टू 1. आता आपण बघणार आहोत डीके. यस, दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. मग कायनेटिक इनडिटर्मिनन्सी कशी येणार, त्यालाच आपण म्हणतो डिग्री ऑफ फ्रीडम. यस, मी काय सांगितलं होतं, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स. नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स. बघा बरं किती नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स येतात. फर्स्ट जॉईंट, प्रत्येक जॉईंटला 3 इक्विलिब्रियम कंडिशन्स कन्सिडर करायच्या. बघा इकडे परत आपण तीच डायग्राम इकडे ड्रॉ करत आहोत. यस, आता इथे आहे आपले नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स 3, इकडे आहे नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स 3. यस, प्रत्येक जॉईंटला नंबर ऑफ 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स कन्सिडर करायची डिरेक्टली, म्हणजे आपले टोटल नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स झाले 6. आता नंबर ऑफ रिॲक्शन्स म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल इथे काय करायचं आपल्याला, मायनस नंबर ऑफ रिॲक्शन्स. यस, नंबर ऑफ रिॲक्शन्स किती आहे मग 1 2 3 4. नंबर ऑफ रिॲक्शन्स ऑलरेडी आपण तिकडे बघितल्यात. यस, सो 6 मायनस 4 इज इक्वल टू 2 अँड दॅट इज कॉल्ड ॲज द व्हॅल्यू ऑफ DKI, डिग्री ऑफ कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. किती सिंपल आहे. अशा प्रकारे आपण डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आणि कायनेटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करू शकतो. आणि हे आपल्याला पुढे कशासाठी लागणार आहे, स्लोप डिफ्लेक्शन मेथड, पुढे मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, या सगळ्या कंडिशन्समधून आपल्याला स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आणि कायनेटिक इनडिटर्मिनन्सी समजले असेल. तर अशा सिंपल वेने आपण नंबर ऑफ
काय करू शकतो, एक्झाम्पल्स घेऊ शकतो. याच प्रकारे मी जर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बीम घेतल्या, त्याच्या लोडिंग कंडिशन्स वेगवेगळ्या घेतल्या, त्याच्या सपोर्ट कंडिशन्स वेगवेगळ्या घेतल्या की आपला डीके आपल्याला कळतो, याच्यातनं आपल्याला डीएस कळतो, म्हणजेच काय, स्टॅटिक अँड कायनेटिक इंडिटर्मिनन्सी. सो स्टुडंट, अशा प्रकारे तुम्ही अजून नंबर ऑफ कंडिशन्स कन्सिडर करून काय करू शकतात, वेगवेगळे सपोर्ट घेऊन या दोघंही व्हॅल्यू तुम्ही स्वतः फाइंड आउट करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिरेक्टली स्लोप अँड डिफ्लेक्शन्समध्ये आपल्याला फिक्स एंड मुवमेंट घेऊन वेगवेगळ्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करता येतात ते बघायचं आहे. आणि त्यानंतर आपलं स्लोप अँड डिफ्लेक्शन वरचं काय होणार आहे, न्यूमेरिकल स्टार्ट होणार आहे. सो या प्रकारे तुम्ही DS आणि DKIच्या व्हॅल्यू प्रॅक्टिस करायच्या आहेत. मित्रांनो, हा युनिट तुम्ही बघितला, तुम्हाला नक्की आवडला असेल, एक कॉन्फिडन्स आला असेल की येस मला आता हा सब्जेक्ट नक्की स्कोर होतो. सो मित्रांनो, याच सब्जेक्टचे अजून रिमेनिंग युनिट्स तुम्हाला असेच डिटेलमध्ये फ्रीली बघायचे असतील तर आपलं पर्पल ॲट जे यूट्यूब चॅनल आहे ते लगेच सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये या सब्जेक्टची प्लेलिस्ट बघा, त्या प्लेलिस्टमध्ये बाकी रिमेनिंग युनिटचे सुद्धा असे डिटेल फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण बघा. आणि तुमचा हा सब्जेक्ट नक्की 100% गॅरंटेड पर्पल ॲट ॲप्लिकेशन आणि पर्पल ॲट यूट्यूब चॅनलसोबत स्कोर करा. तसंच तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.